अपडेट न्यूज। आगामी राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र नोंद न केल्यास तीव्र देशव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चाने दिला आहे। संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वात 31 राज्यातील 625 जिल्ह्यांमधून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना यासंबंधीचे निवेदन पाठवण्यात आले। जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील हाऊस लिसनिंग प्रक्रियेत आणि एचएलओ ॲपवर ओबीसींसाठी स्वतंत्र पर्याय ऑप्शन नसल्याने प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे। ही बहुसंख्य मागास समाजाची नियोजित फसवणूक असल्याचा आरोप करत आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून 5 जून रोजी राष्ट्रव्यापी धरणे आंदोलन आणि 22 जून रोजी देशभर भव्य रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सतीश गोळे व इतर पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। संपादक सय्यद मते। सतीश गोळे, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग ओबीसी मोर्चा यांच्या वतीने, जे की भारत मुक्ती मोर्चाला ॲफिलिएटेड आहे, त्यांच्या वतीने आज आम्ही जनगणनेच्या संदर्भात एक निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा मुद्दा असा आहे की जनगणना करताना त्यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन जे कॉलमिंग आहे त्यामध्ये ओबीसीचा कॉलमच नाही आहे। त्याच्यामुळे भारत देशामध्ये ओबीसींची संख्या हे खरा आकडा निश्चितच येणार नाही आहे आणि ओबीसींना सत्तेपासून वंचित करणे, सुविधांपासून वंचित करणे, यासाठी हा डाव RSS प्रणालीत सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे असं आमचं निश्चित मत झालेलं आहे। म्हणून सरकारला आमची मागणी आहे की त्यांनी जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम ठेवलाच पाहिजे। यानंतर चरणबद्ध आंदोलनामध्ये 5 जून आणि 22 जून यावेळेसही मोठ्या प्रमाणात आंदोलन आम्ही करणार आहे आणि सरकारला आम्ही झुकवल्याशिवाय राहणार नाही की ओबीसींची मागणी म्हणजे गिनती त्यांनी केलीच पाहिजे। ज्या अर्थी कुत्र्या मांजरांची गिनती केली जाते, मोजणी केली जाते आणि भारत देशामध्ये 52% ते 60%च्या वर ओबीसी असताना त्यांची गिनती केली जात नाही। याचा अर्थ असा की निश्चितच हा RSS प्रणित सरकारचा डाव आहे की ओबीसींना त्यांनी मागं ठेवायचं आहे, त्यांना कुठल्याही सुविधा द्यायच्या नाही। तेव्हा सरकारला मागणी आहे की ताबडतोब त्यामध्ये इन्क्लुजन करावं। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.